ओम नमो अरिहंताणं नमो सिद्धाणं नमो आयिर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सव्वसाहूनं काउणनमुक्कारं जिणवरवसहस्रवड्ढमाणस्य दंसनमग्गम् ओच्छामि जहाकम्मं समासेन। अष्टपहूर त्यामध्ये आपण दर्शन पहूर पाहत होतो. ज्ञान, दर्शन, चारित्र, तप याच्याद्वारे मोक्षाची प्राप्ती होते हे वर्णन झालेलं आहे. त्यामध्ये नाणेन दंसणेन याच्यामध्ये दंसण मूलो धम्मो, सम्यक दर्शन हे धर्माचं मूळ आहे. ज्ञान चारित्र त्याच्याशिवाय प्राप्त होत नाही, म्हणजे त्याच्याशिवाय ज्ञान चारित्र्याला सम्यकपणा येत नाही. ज्ञान तर या जीवाजवळ आहे, परंतु त्याला यथार्थपणा सम्यक दर्शनामुळे येतो. म्हणून दंसण मूलो धम्मो, सम्यक दर्शन हे धर्माचं मूळ आहे. धर्मरूपी वृक्ष सम्यक दर्शनाशिवाय उत्पन्न होऊ शकत नाही. त्यामध्ये आपण 31वी गाथा पाहत होतो. नाणं नरस्य सारो, सारो वि नरस्य होई सम्मत्तम, सम्मत्ताओ चरणम, चरणाओ होई निर्वाणम. नाणं नरस्य सारो, प्रथम तर पुरुषाला ज्ञानच सारभूत आहे. वास्तविक आत्म्याला सारभूत काय आहे? सारभूत ज्ञानच आहे. सुखाचं कारण पण ज्ञानच आहे, मोक्षाचं कारण पण ज्ञानच आहे. आलं लक्षामध्ये? ज्ञानामध्ये विपरीतता असेल तर ते दुःखाचं कारण आहे, ज्ञानामध्ये यथार्थता असेल तर ते सुखाचं कारण आहे. ज्ञानच सुखाचं कारण, ज्ञानच दुःखाचं कारण. आपलंच ज्ञान आपल्याला सुखाचं कारण, आपलं ज्ञान आपल्याला दुःखाचं कारण. दुसरं कोण या जगामध्ये सुख दुःखाचं कारण आहे? पर वस्तू न सुखाचं कारण आहे, न पर वस्तू दुःखाचं कारण आहे. पर वस्तूचं पर आहे, भिन्न आहे, तिच्यामध्ये आणि आपल्यामध्ये अत्यंत अभावाची भिन्नता आहे. पर वस्तूमध्ये आणि आपल्यामध्ये, पर द्रव्यामध्ये आणि आपल्यामध्ये अत्यंत अभावाची भिन्नता आहे. त्यामुळे पर द्रव्य न सुखाचं कारण आहे, न दुःखाचं कारण आहे. पर द्रव्य ज्ञेय आहे. आणि हे काय आहेत? परद्रव्यासंबंधी जे विकारी भाव आहेत ते हे आहेत, सोडण्यायोग्य आहेत, दूर करण्यायोग्य आहेत. आणि आपला जो स्वभाव आहे ज्ञानमय स्वभाव, तो सारभूत आहे, कारण तो ग्रहण करण्यायोग्य आहे. ज्ञानाने सर्व हेयोपादेय ज्ञान होते. ज्ञानाने ग्रहण करण्यायोग्य काय आणि सोडण्यायोग्य काय? सर्व हेयोपादेय. हेयोपादेय विज्ञानम सांगितलं होतं, नो चेत व्यर्थ श्रमश्रुती. जोपर्यंत हेय काय आणि उपादेय काय हे समजत नाही, तोपर्यंत शास्त्र वाचण्याचे श्रम निरर्थक आहेत. शास्त्र वाचून पहिल्यांदा हेय काय आणि उपादेय काय हे जाणणं आवश्यक आहे. जे जे दुःखाचं कारण ते ते हेय, जे जे सुखाचं कारण ते ते उपादेय, आणि बाकीचं जे दुःखाचं कारण नाही आणि सुखाचं पण कारण नाही ते सर्व ज्ञेय. शरीर हेय आहे, ज्ञेय आहे की उपादेय आहे? ज्ञेय आहे, हेय नाही. शरीर सोडणं पण आपल्या हातामध्ये नाही. शरीरासंबंधी राग सोडणं आपल्या हातामध्ये आहे. हा, शरीरासंबंधीचा राग हेय आहे, शरीर ज्ञेय आहे. शरीर ज्ञेय आहे, परद्रव्य. जिनेंद्र भगवान जिनेंद्र भगवान सुखाचं कारण आहे की दुःखाचं कारण आहे? परद्रव्य आहेत. परद्रव्य असल्या कारणाने ते ज्ञेय आहेत, आपल्या ज्ञानाचं ज्ञेय आहेत. त्यांना जाणून आपल्या स्वभावाला जाणून
ते आपल्याला स्वभावाला जाणण्यामध्ये निमित्त कारण आहेत, पण आहे ज्ञेय, त्यांना ज्ञेय करेल आणि त्याप्रमाणे आपल्या आत्म्याचे ज्ञान करेल तर ते उपादेय आहे. आपल्या आत्म्याचे ज्ञान उपादेय आहे. जिनेंद्र भगवान ज्ञेय आहे, जिनवाणी ज्ञेय आहे. दयादान व्रत उपवासाचे भाव हेही आहेत का उपादेय आहेत. महाव्रताचे परिणाम, दयादान एकदम नाही आता, त्याच्यापेक्षा अजून पुढचे घेऊ आपण. महाव्रताचे परिणाम हेही आहेत म्हणतात. नाही अपेक्षा नव्हे, तुम्ही उत्तर बरोबर दिलेलं आहे. कारण महाव्रताचे परिणाम आहेत ते बंधाचं कारण आहे का मुक्तीचं कारण आहे? महाव्रताचे परिणाम आहेत त्यामध्ये जो 3 कषाय चौकडीचा जो अभाव आहे, जे वितराग भाव आहे, प्रचूर स्वसंवेदन आहे, ते उपादेय आहे. आणि जे महाव्रताचे परिणाम आहेत, बाहेरून समिती गुप्ती वगैरे पाळण्याचे जे भाव आहेत, ते पुण्यबंधाचं कारण आहे. आणि आपण या सकाळच्या ह्याच्यामध्ये पाहिलेच आहे की पुण्य आहे, भले ते कमी दुःखाचं कारण आहे, पण आहे दुःखाचं कारण. पाप तीव्र दुःखाचं कारण आहे, पुण्य मंद दुःखाचं कारण आहे, पण आहे तर दोन्हीही दुःखाचंच कारण आहे. सुखाचं कारण एक स्वभावच आहे, पुण्य पाप. म्हणून तर छडालेमध्ये पण सांगितलं ना, पुण्य पाप फल माही हर्षो विलख्यो मतभाई, यह पुद्गल पर जाय उपजे विनसे फिर धाई, लाख बात की बात यह निश्चय उरलाओ, तोरी सकल जगदंड फंद निज आत्म ध्याओ. लाख गोष्टीतली एक गोष्ट, या पुण्य पापाचे जे दंडफंद आहेत ते तोडून त्याच्यामध्ये हर्ष विषाद करू नकोस. पुण्याच्या याच्यामध्ये तू हर्ष करशील तर तिथं अडकशील. त्या फळामध्ये ज्याला पुण्यफळाची इच्छा आहे त्याला भोगाची इच्छा आहे, ज्याला पुण्याची इच्छा आहे त्याला कशाची इच्छा आहे? भोगाची. कारण पुण्यामुळे भोग प्राप्त होतात. ज्याला पुण्याची इच्छा आहे त्याला भोगाची इच्छा आहे. आलं लक्षामध्ये त्या ठिकाणी. म्हणून पुण्याची पण इच्छा करण्यायोग्य नाही, आणि इच्छा करून पुण्य मिळत नाही ही विशेष गोष्ट नाही. इच्छा करून पुण्य मिळत असेल तर इच्छा करून पुण्य मिळत नाही. पुण्य कशामुळे मिळतं? पुण्य कशामुळे मिळतं? निगोदी जीव 923 निगोदातून जीव निघाले आणि ते चक्रवर्तीचे, भरत चक्रवर्तीचे पुत्र बनले है ना. कशामुळं? पुण्यामुळे का पापामुळे? पुण्यामुळे. 923 पुत्र त्या ठिकाणी निगोदातून. निगोदामध्ये त्याने कोणतं पुण्य केलं होतं, कोणतं व्रत केलं होतं, कोणतं विधान केलं होतं? चक्रवर्तीचे पुत्र. आलं लक्षामध्ये. चक्रवर्तीसारखा बाप मिळणं, सगळी आयती संपत्ती मिळणं पुण्याचा उदय आहे की नाही. मनुष्य शरीर जैन कुलात उत्पन्न होणं, वज्रऋषी नाराचे सहनन मिळणं कुठून आले? निगोदातून है ना. भले मध्ये इंद्रगोप किडे झाले, हत्तीच्या पायाखाली ते मरणाला प्राप्त झाले, आणि हत्तीच्या पायाखाली मरणाला प्राप्त होऊन ते चक्रवर्तीचे पुत्र कसे बनले? कसे बनले? कधी विचार केलाय? कशामुळे बनले? कारण, त्याचं कारण शोधलं पाहिजे ना. कार्य झालं, चक्रवर्तीचे पुत्र बनले, कार्य दिसत आहे, कारण आपल्याला दिसत नाही. कारण आतमध्ये गर्भित आहे, झाकलेलं आहे ना. कारणाकडे कारण शोधा ना. आपण मनुष्य झालो, भरत क्षेत्रातले, या पंचम काळातले स्त्री झालो, त्याचं कारण कशा प्रकारचे परिणाम केले, तसे त्या जीवाने त्या प्रकारचे कोणते परिणाम केले असतील? कोणते? शुद्ध भाव तर निगोदी जीव करू शकणार नाही. शुद्ध भाव तर समनस्क पंचेंद्रिय जीव आहे तोच करू शकेल ना. त्या ठिकाणी पंचेंद्रिय जो समनस्क आहे, विशुद्ध भाव करेल त्या ठिकाणी. त्या ठिकाणी विशुद्ध भाव म्हणजे कषायाची अत्यंत मंदता केली, मरणाच्या समयाला कषायाची मंदता केली. म्हणजे याच्यावरून सिद्ध झालं की कषायाची मंदता पुण्यबंधाचं कारण आहे, कषायाची तीव्रता पापबंधाचं कारण आहे. हे बाकीचे बाह्य साधनं आहेत. कषायाची मंदता होण्यामध्ये पूजन अर्चन, देवपूजा वगैरे, गुरुपास्ती, स्वाध्याय, संयम, तप हे बाहेरची साधनं आहेत. पण जर तुझ्या कषायाची मंदता नाही झाली तर पुण्य कसं बांधलं जाईल? हेच कार्य जर कषायाने करेल तर पाप
आहे ना त्या ठिकाणी. ईर्षेने केलं जातं की नाही त्या ठिकाणी. एकमेकाच्या ईर्षेने जावा जावा असतील, तिने मुलींना आहार दिला त्या ठिकाणी म्हणून मी असं करेन वगैरे अशा कथा आहेत ना त्या ठिकाणी. ईर्षेने करेल तर पूजन केलं, पूजेमध्ये पण ईर्ष्या करेल, पुण्य बांधेल की पाप बांधेल? पाप बांधेल. ते 2 मुलींची कथा आहे ना. एका शेडीला 2 मुली होत्या आणि त्यांचं लग्न करून दिलं त्या ठिकाणी. काही दिवसानंतर दोघीही विधवा झाल्या, दोघींना घरी आणलं. आता काय करणार, दिवस कसे कटवणार? ते आपल्या देवपूजेमध्ये वेळ घालवत होत्या, पूजन अर्चन करण्यामध्ये, स्वाध्याय करण्यामध्ये वेळ घालवत होत्या. एकीचे परिणाम वैराग्यमय होते, एकीचे परिणाम भोगामध्ये लिप्त होते. ती पण दोघीही सारख्याच क्रिया करत होते, दोघी पूजन अर्चन करत होत्या, दोघी शास्त्र स्वाध्याय करत होत्या, पण अभिप्रायामध्ये एकीच्या वैराग्य, एक जण वैराग्याला पुष्ट करत होती त्या ठिकाणी, पुण्य बांधत होती. एक भोगाचे परिणाम, त्याच्याद्वारे आपल्याला भोगाची प्राप्ती, भोगामध्ये सुख असतं, अशा प्रकारचा अभिप्राय म्हणण्याची गोष्ट नाही. अभिप्रायामध्ये भोगामध्ये सुख असतं, नटण्या थटण्याचे भाव, सावरण्याचे भाव वगैरे त्या ठिकाणी. दोघी मरून पुन्हा एक झाली राजाची राणी आणि एक झाली वेश्या आहे ना. कसं आहे, दोघंही पूजन अर्चन करत होत्या की नाही, दोघंही शास्त्र स्वाध्याय करत होत्या. एकीचे नटण्या थटण्याचा अभिप्राय, फळ कशाला अनुसरून मिळालं? क्रियेला, अभिप्रायाला अनुसरून मिळालं. आपला प्रश्न चालला होता की पुण्य कशामुळे आणि पाप कशामुळे मिळतं त्या ठिकाणी. तर त्या निगोदी जीवाने पुण्य कसं केलं की ते तिथून थेट त्या ठिकाणी त्या बेडकाच्या जीवाने पुण्य कसं केलं? कशाय मंद पडले, कशाय मंद पडल्याशिवाय पुण्य होत नाही. तीव्र कशाय असतील तर पापाचा बंध होतो, मंद कशाय असतील तर पुण्याचा बंध होतो. जे 1 इंद्रियापासून 4 इंद्रियापर्यंतचे जीव आहेत ना, ते अमनस्क आहेत आणि कशाय जर मंद झाले त्यांचे, तर ते तिथून येऊन मनुष्य गतीमध्ये वगैरे उत्पन्न होऊ शकतात. कांदा, लसूण, बटाटा, गाजर, मुळा वगैरे कंदमुळं आहेत ना, त्याच्यामध्ये निगोदी जीव आहेत की नाही त्या ठिकाणी. एखाद्या जीवाचा कशाय मंद पडला तर तो तिथून येऊन थेट मनुष्य पण होऊ शकतो, आपल्या आधी पण मोक्षाला जाऊ शकतो, आहे की नाही त्या. कशाय त्याच्यामध्ये एक गाथा आली ना जीवकांमध्ये, जीवदुगम उत्तम जीवा पुन्हा हुसम गुणसहिदा वदसहिदा विपाया तव्वीवरिया हंती व्रत सम्यक्त श्रुतव्रतैच कशायोपशमन गुणसमायुक्ता यो जीवा सपुण्यम पापम विपरीत दोषता. काय आलं त्या ठिकाणी? सम्यक्त्व, श्रुत, व्रतैच च शब्दाने कशायोपशमन या 4 गुणांनी युक्त असेल तो जीव पुण्यवाला. कोणते कोणते सांगितले? पहिला गुण सांगितलं सम्यक्त्व. सम्यक्त्व जीव कुठे उत्पन्न होतो? सम्यक दृष्टी जीव ज्याला बंध झालेला नाही, असा सम्यक दृष्टी जीव नियमाने कल्पवासी देव होतो. भुवनत्रकात जन्म घेत नाही, कल्पवासीच देव होतो. सम्यक्त्व काही न करता पण सम्यक दृष्टी जीव कुठे जाईल? स्वर्गातच जाईल. येते गोष्ट लक्षात. सम्यक्त्व, श्रुत, शास्त्र स्वाध्याय वगैरे करण्याचे भाव, तत्व जाणण्याचे भाव, त्या ठिकाणी सूत्राचं पठन पाठन करण्याचे भाव, सम्यक्त्व श्रुत ते भाव आहेत, ते पुण्यबंधाचं कारण आहे. व्रत घेण्याचे भाव म्हणजे पंचेंद्रियापासून विरक्त होण्याचे भाव. व्रत म्हणजे पंचेंद्रियापासून विरक्त, पंचेंद्रियाच्या विषयासंबंधीचा राग घटविणं, त्याचं नाव व्रत आहे. व्रत म्हणजे काय? आपल्याला बाहेरच्या ह्याच्यावर दृष्टी असते, हे सोडलं ते सोडलं, ते म्हणजे व्रत. राग किती सुटला त्याच्यावर अवलंबून आहे ना. राग जर सुटला नसेल तर ते व्रत कसं? आसक्ती, फळ कशाचं मिळणार आहे? रागाचं मिळणार आहे ना. सम्यक्त्व श्रुत व्रतैच च आणि कशायोपशमन, कशायाचं उपशमन, कशाय मंद होणं. कशायाचे जरी मिथ्यादृष्टी जीव असेल आणि कशायाची मंदता झाली तरी सुद्धा तो जीव मनुष्य होतो किंवा देवलोकामध्ये उत्पन्न होतो. अकाम निर्जरा, कशायाची उपशमता झाली. ते कथा आहे ना, काय त्याचं नाव? चंडवेग आणि काय राजा होता ना, आणि तो एकदा जंगलात गेला असताना, थोडी मला कथा आठवते, नीट आठवत नाही पण सांगतो. एक मनुष्य एक मोठं कासव आपल्या काठीला बांधून, त्या ठिकाणी 4 पाय त्याला बांधून घेऊन चालला होता
आणि त्या राजा पाठीमागून येत होता. राजाला गंमत वाटली, मजा म्हणून त्याने त्याचे चारी पाय त्या कासवाचे तोडले. ते कासव खाली पडलं आणि तडफडायला लागलं त्या ठिकाणी. बस ते राजा निघून गेला आणि तेच कासव पुढे जाऊन त्या ठिकाणी त्या चंडवेग राजाचाच, त्याचं नाव आता काय असेल त्या शास्त्रामध्ये दिलेलं आहे, त्याचा पुत्र झाला. बघ, पाय तोडले, ते खाली पडलं तरी सुद्धा ते राजाचा पुत्र झालं. कशामुळे? त्याने अकाम निर्जरा केली, कषायाचं उपशमन केलं, शांत परिणामाने त्याने ते सहन केलं आणि त्यामुळे तो राजाचा पुत्र बनला. कशी आहे गोष्ट? तिऱ्यांचे जीव देखील शांत परिणामाने एखादं संकट सहन करतात, दुःख सहन करतात आणि आपली गती सुधारतात. सम्यत्व प्राप्त होईल तर त्याचे भाव सुधारत जातील, प्रश्नच नाही त्या ठिकाणी. पण कशायाचं मंदता झाली तरी सुद्धा गती सुधारतात. आणि तोच मुलगा पुढं मोठा झाला, राजाला काही कारणाने वैराग्य झालं, त्यांनी मुनी दीक्षा घेतली, जंगलामध्ये जाऊन तो तपश्चरण करायला लागला त्या ठिकाणी. आणि तो मुलगा फिरत फिरत घोड्यावर असाच एक दिवस तिथं आला असताना योगायोगाने त्याने पण काय केलं, त्याचे दोन्ही हात आणि 2 पाय तोडून टाकले त्या मुनींचे. त्याचे पण कसे परिणाम झाले आहे शास्त्रामध्ये कथा. आणि ते मुनी त्या ठिकाणी शांतपणे सहन करून केवळ ज्ञान प्राप्त करून मोक्षाला गेले, की सर्वार्थ सिद्धीमध्ये गेले, असं काहीतरी आहे, सर्वार्थ सिद्धीमध्ये गेले असतील. पण अशा प्रकारे तर प्रश्न आपला चालला होता त्या मूळ प्रश्नावर, की पुण्याचा बंध कशामुळे होतो, कशायाच्या मंदतेमुळं पाप बंद होतो आणि कशायाच्या मंदतेमुळं पुण्य बंद होतो. सम्यक्त्व श्रुत व्रतैच कषायोपशमन गुणसमायुक्ता यो जीवा स पुण्यम पापम विपरीत दोषता. याच्या विरुद्ध पाप, सम्यक्त्वाच्या विरुद्ध मिथ्यात्व. मिथ्यादृष्टी जीव सतत पापामध्ये लिप्त आहे, परद्रव्यामध्ये आसक्त आहे, परद्रव्यालाच आपलं मानतो आहे, परद्रव्यामध्ये सुख मानतो आहे. बस मिथ्यात्वाचं पाप प्रतिक्षणाला बांधतो आहे. काही न करता परद्रव्य त्याच्याजवळ किती आहे, किती काळ राहणार आहे ही गोष्ट नंतरची, पण त्याच्यामध्ये तो जो ममत्व भाव करतो आहे त्याच्याद्वारे मिथ्यात्वाचं पाप बांधतो आहे. हे शरीर माझं आहे, मी शरीर नीट ठेवू शकतो, मी कसं शरीर नीट ठेवू, हे माझं शरीर आहे, मी नीट ठेवू शकतो, माझी सत्ता याच्यावर चालू शकते, अशा प्रकारची जी मान्यता आहे त्याच्याद्वारे तो निरंतर मिथ्यात्वाचं महापाप बांधतो आहे ना. सम्यक्त्वाच्या विरुद्ध मिथ्यात्व, श्रुतीच्या विरुद्ध शास्त्र न ऐकण्याचे भाव, तत्व न ग्रहण करण्याचे भाव, तत्वज्ञान न करण्याचे भाव, त्या ठिकाणी ते पापबंधाचं कारण आहे. सम्यक्त्व श्रुत व्रत, त्याच्या विरुद्ध अव्रत, व्रताच्या विरुद्ध अव्रत, पंचेंद्रियाच्या विषयापासून विरक्त न होणं, पंचेंद्रियाच्या विषयामध्ये सतत आसक्त राहणं, ते कशाचं कारण आहे? पापबंधाचं कारण आहे. त्याच्या विरुद्ध घेतले ना, मिथ्यात्व, त्या अश्रुत शास्त्र न ऐकण्याचे भाव, अव्रताचे भाव आणि कषायाची तीव्रता पापबंधाचं कारण आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये कषायाची मंदता करणं आवश्यक आहे. मनुष्य पर्यायामध्ये आपण आलो, आपल्याला तत्वज्ञान झालं, जैन कुलात उत्पन्न झालो, कषायाने कार्याची सिद्धी होत नाही. मोक्ष मार्गमध्ये आलं ना, अज्ञानी जीव कषायाच्या द्वारे कार्याची सिद्धी करू इच्छितो, परंतु कार्याची सिद्धी कषायाने होत नाही. जसं भवितव्य आहे त्याप्रमाणे होते, पुण्यपापाचा उदय असेल त्याप्रमाणे कार्याची सिद्धी होते. कषायाने तो आहे ना, त्या ठिकाणी काय झालं तर अमुक वस्तू आपण आपटली, फोडली म्हणजे आपल्या कार्याची सिद्धी होईल अशी त्याची मान्यता असते, पण कार्याची सिद्धी त्याच्याद्वारे होत नाही. आपण खूप रागावलं, अद्वा तद्वा बोललो, क्रोध केला म्हणजे आपल्या कार्याची सिद्धी होईल असं अज्ञानीला वाटत असतं, परंतु अशा प्रकारे कार्याची सिद्धी होत नाही. त्या ठिकाणी कार्याची सिद्धी तर त्याच्या योग्यतेने होते. तर पुण्यजीव आणि पापजीवाची व्याख्या लक्षात आली. सम्यक्त्व श्रुत व्रतैचे कषायोपशमन हे पुण्यबंधाचं कारण आहे. याच्या विरुद्ध त्या ठिकाणी मिथ्यात्व, अव्रतभाव, असंयमाचे भाव, श्रुत न ऐकण्याचे भाव, देवदर्शन न करण्याचे भाव आणि तीव्र कषायुक्त परिणाम पापबंधाचं कारण आहे. हे बिंबवलं गेलं पाहिजे. पाप नको आहे म्हणजे दुःख नको आहे, तर या ठिकाणी हे 4 कारणं दूर केली पाहिजेत. त्या ठिकाणी सुख पाहिजे आहे, लौकिक सुख या ठिकाणी
पुण्य आणि पाप हे लौकिक सुखाचं आहे ना त्या ठिकाणी. पुण्यामुळे लौकिक सुखाची प्राप्ती होते, आत्मिक सुखाची नाही. पुण्य लौकिक सुखाचं कारण आहे. पुण्यामुळे संयोग प्राप्त होतात, अनुकूल संयोग प्राप्त होतो. अनुकूल संसार प्राप्त होणं हे पुण्याचं कार्य आहे. प्रतिकूल संसार प्राप्त होणं हे पापाचं कार्य आहे. आपल्याला कसला संसार पाहिजे? अनुकूल पाहिजे की प्रतिकूल? संसार नको आहे तर मग पुण्य पाप नको आहे. अभिप्रायामध्ये सुटत नाही. पुण्य 10व्या गुणस्थानानंतर सुटतं, पुण्य 10व्या गुणस्थानात सुटतं. तुम्ही म्हणताल मग पुण्य सोडून द्यायचं, पुण्य सोडलं पाहिजे, पुण्य हे सांगितलेलं आहे, मग आत्ताच सोडून द्यायचं. सोडू शकत नाही. त्याचे परिणाम दर अंतर्मुहूर्ताला बदलत आहेत. पुण्य पापरूप परिणाम झाल्याशिवाय राहत नाही. घटक्यात पुण्य, घटक्यात पाप, अंतर्मुहूर्ताचा खेळ आहे. एकसारखे परिणाम कोणाचे राहत नाहीत. सतत पुण्यरूप परिणाम पण कोणाचे राहत नाहीत. पूजेला जरी आला तरी एकसारखे पुण्यरूप परिणाम राहत नाही. मध्ये तिकडे तिकडे लक्ष गेलं तर पापरूप परिणाम पण उत्पन्न होतात ना. पाप थोडा परिणाम बदलला तर पाप बांधला जातो. आपल्याला त्यात काय झालं विशेष या ठिकाणी? आपलं परिणामाकडे लक्ष नसतं, क्रियेकडे लक्ष असतं जास्त. क्रिया तर आपण पूजा तासभर करत बसलो त्या ठिकाणी, पण परिणाम बदलला. त्याची पण एक कथा आहे ना शास्त्रामध्ये आलेली. मला वाटतं चारुदत्त चरित गुणभद्राचार्यांनी लिहिलेलं आहे ना, त्याच्यामध्ये एक कथा आली होती वाचण्यामध्ये की काय होती बरं? हा, एक मुलगा असा तरुण अवस्थेमध्ये, परंतु अत्यंत गरीब, आणि त्या गावामध्ये एक मुनी चातुर्मासासाठी आले आणि तो मुनींच्या पाठीमागं हिंडायचा. त्यांना मुनींचं विशेष वाटायचं हे मुनी, आणि कसे ह्या सगळ्यांना म्हणजे लोक आहार देत आहेत, श्रीमंत लोक आहार देत आहेत, शेठ लोक यांना आहार देत आहेत त्या ठिकाणी, आपण कधी देणार असे त्याचे भाव व्हायचे. मुनींना पाहिलं की आहाराला निघाले की तो बघत बसायचा त्या ठिकाणी की आपल्याला आहार द्यायला कधी मिळेल, आपल्या घरी हे कसे येऊ शकतील, शक्य आहे का? आपण तर गरीब, आपल्या घरी येऊ शकणार नाहीत त्या ठिकाणी, आपल्याला कधी आहार द्यायला मिळणार, हे लोक कसे आहार देत आहेत वगैरे तो पाहायचा आणि मनामध्ये असे विचार यायचे. आणि एक दिवस तो दारामध्ये असताना मुनिराज आहारासाठी निघाले होते आणि ते त्याच्या दारात येऊन उभा राहिले. त्याला एकदम आश्चर्य वाटलं. त्यांनी पडगाहन केलं त्या ठिकाणी. मुनी होते ते वृद्धिधारी होते. त्यांनी जे केलं होतं ते त्या ठिकाणी काय त्या वृद्धीमुळं आहे ना त्या ठिकाणी अनेक वृद्धी त्या ठिकाणी. कोद्रवाचा भात असेल तर तो बासमती तांदूळाचा होऊन जातो. क्षीरम श्रवंतोत्र घृतम श्रवंतो मधु श्रवंतो पी अमृतम श्रवंता म्हणतो ना आपण त्या ठिकाणी. हे सगळ्या वृद्धी आहेत त्या ठिकाणी. घृत नसेल तर ते घृतामध्ये त्याचं रूपांतर होतं आहे ना त्या ठिकाणी. श्रवण श्रवंतो अत्र घृतम श्रवंतो मधु श्रवंतो पी अमृतम श्रवंतो असे अक्षीण संवान समहान साश्च अक्षीण संहान वाले वगैरे मुनी असतात. आणि त्यांना पडगवून घेतलं. बाकीचे पण त्या ठिकाणी श्रावक येतातच ना आहार द्यायला वगैरे त्या ठिकाणी. आणि तो आहार द्यायला लागला. पण त्याच्या मनामध्ये काय आलं की आपली आई आहे ती मुनींची द्वेष्टी आहे, मुनींचा द्वेष करते आणि ती आता येईल तर ती यायला नको आहे, नाहीतर काहीतरी बोलून बसेल, काहीतरी म्हणेल वगैरे, ही चिंता त्याला. आणि आई आत्ता यायला नको आहे. परिणाम आहार देण्याचे परिणाम होते ते शुभ होते की नाही त्या ठिकाणी. आणि हे आई आत्ता यायला नको आहे त्या ठिकाणी. तो मुलगा ही मागची कथा झाली. तो मरणानंतर एक सृष्टीचा पुत्र बनला आणि अचानक त्या ठिकाणी तो तरुण झाला असताना अचानक सैनिक आले आणि त्याला उचलून नेलं आणि राजपदावर त्याला बसवलं, राजा केलं त्या ठिकाणी. राजा बनला त्या गावाचा अचानक त्या ठिकाणी. आणि थोड्याच दिवसात 2-4 दिवसातच थोड्या दिवसात काय झालं त्या ठिकाणी अतिरेकी आले आणि त्याला हरण करून नेलं आणि जंगलामध्ये सोडून दिलं. तो जंगलामध्ये इकडे तिकडे भटकू लागला. भटकता भटकता त्याला एक मुनी दिसले. ते मुनी अवधिज्ञानी होते. त्या मुनींच्या जवळ तो जाऊन बसला आणि म्हणाला, मुनिराज हे कसं काय घडलं की मी अचानक राजा बनलो आणि थोड्याच काळात पुन्हा या जंगलामध्ये मला सोडून दिलं, या भयंकर जंगलामध्ये मला सोडून देण्यात आलं, असं कसं काय घडलं? मुनिराजाने त्याचं हे पूर्व ही गोष्ट सांगितली.
तू राजा कशामुळे बनला, तुला असे मुनींना आहार देण्याचे भाव झाले है ना, त्यामुळे तू जे पुण्य बांधले त्यामुळे राजा बनला. आणि ते पुण्य बांधत असतानाच अंतराय कर्माचा, आपली आई इथे यायला नको आहे, अमुक यायला नको आहे, अशा प्रकारे अंतराय कर्म बांधलं, त्यामुळे तुझं हरण झालं आहे ना. बघा, एकाच वेळेला तसं आपण देखील पूजन वगैरे करत असताना, शास्त्र स्वाध्याय करत असताना मध्ये अशा प्रकारे अंतरायाचे भाव येतात ना, ते पाप बांधलं जातं. नुसतं पुण्य प्युअर पाप कोणाला बांधलं जात नाही, नुसतं प्युअर पुण्य कोणाला बांधलं जात नाही. आणि नुसतं जर पुण्य बांधलं जात असतं तर मोक्षाला जाण्याची आवश्यकता पण नव्हती. पण असं कधी होत नाही. उन्हानंतर सावली, सावलीनंतर ऊन, सुखश्चांतरम दुःखम, दुःखश्चांतरम सुखम, हा पुण्य पापाचा खेळ, ऊन सावलीचा खेळ सतत चालू आहे. तर इथं याच्यावरून आपण पाहतो हेय काय आणि उपादेय काय हे पाहत होतो त्या ठिकाणी. तर जितके म्हणून विकारी भाव आहेत ते सगळे हेय आहेत, अविकारी भाव आहेत ते उपादेय आहेत, ग्रहण करण्यायोग्य आहेत. त्या ठिकाणी अविकारी भाव होण्याचं कारण उपादेय आहे, विकारी होण्याचं कारण हेय आहे. त्याचं कारण पण, त्या कारणावर पण हेयपणाचा आरोप आला ना. आणि बाकीचे समस्त पदार्थ ज्ञेय आहेत. हे कशामुळे? सम्यक्त्वाने अशा प्रकारे ज्ञानामध्ये सम्यकपणा येतो. म्हणून त्या ठिकाणी त्या सम्यक्त्वाविना ज्ञान मिथ्या म्हटलेले आहे. आणि सम्यक्त्वामुळे चारित्र्यामध्ये म्हणजे स्थिरता देखील, ज्ञानामध्ये स्थिरता, त्याचं नाव चारित्र्य. चारित्र्य कशाचं नाव? चारित्र्य म्हणलं की आपल्या शरीराच्या क्रियेकडे लक्ष जातं. शरीराच्या क्रियाचं निमित्त नैमित्तिक रूपाने तशा प्रकारच्या क्रिया होत असतात, परंतु ते वास्तविक आत्म्याचं चारित्र्य नाही, ते व्यवहाराने चारित्र्य. व्यवहाराने याचा अर्थ ते वास्तविक चारित्र्य नाही, त्याच्यावर उपचार करून व्यवहारिक जीवाला जाणण्याचं ते साधन आहे. अंतरंगामध्ये याने किती स्थिरता केलेली आहे हे जाणण्याचं बाह्य क्रिया हे साधन आहे. त्याच्यावर आरोप करून याने अंतरंगातला इतका राग सुटलेला आहे आणि एवढी एकाग्रता झालेली आहे, त्यामुळे त्याला प्रतिमा घेण्याचे भाव झालेले आहे. अधिक एकाग्रता झालेली आहे त्यामुळे तो पुढच्या प्रतिमा घेतो आहे. अधिक एकाग्रता झाली तर मुनी बनलेला आहे त्या ठिकाणी. पण हे कशावर अवलंबून आहे? अंतरंग चारित्र्यावर बाह्यक्रिया अवलंबून आहेत त्या ठिकाणी. अंतरंग चारित्र्यपूर्वक या बाह्यक्रिया असतील तर त्याच्यावर उपचार संभवतो, त्याला व्यवहाराने चारित्र्य म्हटलं जातं. आणि अंतरंगामध्ये त्या त्या वेळेला त्या त्या प्रकारच्या कषायाचा अभाव नसेल तर ते व्यवहाराने उपचाराने पण चारित्र्य नाही, तो चारित्र्याचा आभास आहे. थांबू आपण या ठिकाणी आणि स्वयंभू स्तोत्र घ्यायचं आपल्याला. स्वयंभू स्तोत्र. स्वयंभू स्तोत्र कोणी लिहिले? समंत भद्राचार्यांनी. 24 तीर्थंकराची स्तुती, 24 विंशती जिनस्तुती. त्यामध्ये पहिल्यांदा आदिनाथ जिनस्तोत्र 5 श्लोक आहेत. आपल्या इथं आदिनाथ भगवंताची मूळ नायकाची प्रतिमा आहे त्या ठिकाणी. हे 5 श्लोक त्या ठिकाणी रोज म्हटले गेले पाहिजेत. कोणासाठी? आपल्यासाठी. आपण पाठ करून म्हटले गेले पाहिजेत. हे ते गोष्ट लक्षात. त्या ठिकाणी उत्कृष्ट स्तुती आहे, समंत भद्राचार्यांनी लिहिलेली आहे. त्यामध्ये पहिला श्लोक आहे, मी म्हणतो माझ्या पाठीमागं तुम्ही म्हणा. स्वयंभुवा भूतहितेन भूतले स्वयंभुवा भूतहितेन भूतले समंजस ज्ञान विभूति चक्षुषा समंजस ज्ञान विभूति चक्षुषा विराजितम् येन विधुन्वतात्मा विराजितम् येन विधुन्वतात्मा क्षपाकरेणेव गुणोत्करे करे. पुस्तक हातात असेल तर लगेच पाठ होऊन जाईल है ना. स्वयंभुवा भूतहितेन भूतले
समंजस ज्ञान विभूति चक्षुषा विराजितम् येन विधुन्वतात्मा क्षपाकरेणैव गुणोत्करे करे. या स्तोत्रामध्ये स्वयंभुवा हा पहिला शब्द आलेला आहे, म्हणून याला स्वयंभू स्तोत्र, अपर नाव चतुर्विंशती जिनस्तवन स्तुती, 24 तीर्थंकराची 24 जिनेंद्र भगवंताची स्तुती हे नाव आहे. परंतु स्वयंभू स्तोत्र जसे भक्तामर प्रणत मौलिमणी प्रभाणाम म्हणून त्या स्तोत्राला आदिनाथ स्तोत्र, पण त्याला भक्तामर स्तोत्र म्हटलं जातं. पहिला शब्द भक्तामर आहे ना. एकी भावम गतयोमया, एकी भाव स्तोत्र म्हटलं गेलं. एकी भाव स्तोत्र पण कोणाचं स्तोत्र आहे? वादिराज मुनींनी. पण कुठल्या तीर्थंकराची? तशी 24 तीर्थंकराची, पण मुख्यतेने एकी भाव स्तोत्र, कल्याण मंदिर स्तोत्र, पार्श्वनाथ भगवान. त्याच्यामध्ये पण पहिला शब्द कल्याण मंदिर मुदारम वध्य भेदी, त्याच्यामध्ये पार्श्वनाथ स्तोत्र. एकी भाव स्तोत्र आहे, त्याच्यामध्ये आदिनाथ भगवंताची त्या ठिकाणी. तर याच्यामध्ये स्वयंभुवा हा शब्द आलेला आहे. जैन धर्म एका शब्दात सांगायचा झाला तर स्वयंभू, 2 शब्दात सांगायचा झाला तर 2 शब्दात सांगायचं झालं तर स्वाधीनता आणि सहनशीलता. स्वाधीनता आणि सहनशीलता. जैन धर्म पूर्ण स्वाधीन आहे, पराधीन बिलकुल नाही, दुसऱ्यावर अवलंबून राहून तो प्राप्त होत नाही. आणि सहनशीलता, जितकी सहनशीलता अधिक तितका धर्म अधिक प्रगट होणार. सहनशीलता आजकाल लुप्त होत चाललेली आहे ना. बघा ना, त्या ठिकाणी पूर्वीचे लोक आपल्यापेक्षा सुखी कशामुळे होते? सहनशीलतेमुळे. सहनशीलतेमुळे सुखी होते. आपल्याला थोडं काय झालं तर ते सहन होत नाही. थोडं काही शरीरामध्ये दुखणं झालं तर सकाळी एक डॉक्टर, तर दुपारी लगेच दुसरा डॉक्टर, संध्याकाळी तिसरा डॉक्टर. दम पण निघत नाही, कधी बरं होईल. त्या ठिकाणी सहनशीलता नष्ट होत चालली. त्या ठिकाणी स्वाधीनता आणि सहनशीलता. तसं स्वयंभुवा हा शब्द एक त्या ठिकाणी एका शब्दामध्ये संपूर्ण जैन धर्म आला. स्वयंभुवा भूतहितेन भूतले. त्या ठिकाणी बघा हा मार्ग कसा आहे? परोपदेशाशिवाय मोक्ष मार्ग जाणून आणि आचरून जे स्वयमेव अनंत चतुष्टय रूप परिणमतो तो स्वयंभू म्हटला जातो. परोपदेशाशिवाय, दुसऱ्याच्या उपदेशाशिवाय. त्या ठिकाणी स्वयंभू. ऋषभदेवांना कोणी उपदेश दिला होता? कोणी दीक्षा दिली होती? सगळे तीर्थंकर स्वयंभू असतात. लक्षामध्ये त्यांना कोणाच्या उपदेशाची गरज नसती. आपण पण वास्तविक पाहिलं तर स्वयंभू आहे. लक्षामध्ये. कारण स्वतःच उपदेश ग्रहण करणार आहे. ग्रहण नाही केला तर उपदेश मिळून देखील, पण त्या ठिकाणी उपदेशाचं निमित्त मिळालं म्हणून त्या उपदेशावर आरोप आला. पण ग्रहण स्वतंत्रतेनेच करावं लागणार आहे ना. समोशरणामध्ये जाण्याची संधी मिळाली, पण जर ग्रहण नाही केला तर तो त्या रूपाने कसा परिणमित होणार? तर या ठिकाणी परोपदेशाशिवाय मोक्ष मार्ग जाणून आणि आचरून ते स्वयमेव अनंत चतुष्टय रूप परिणमतात. त्यांना स्वयंभू म्हटले जाते. भूतहितेन भूतले. या भूतलावर समंजस ज्ञान विभूती चक्षुषा. समंजस ज्ञान म्हणजे आत्ताच आलं होतं हेयोपादेय ज्ञान. समंजस ज्ञान म्हणजे सम्यक ज्ञान. सम्यक ज्ञान रूपी विभूती रूपी चक्षु. ज्यांना कसं होतं? सम्यक ज्ञान रूपी विभूती रूप चक्षु होते. विभूती कोणती आपली? बाहेरची धनसंपत्ती ही विभूती नाही. सम्यक ज्ञान ही विभूती आहे आपली. कारण सम्यक ज्ञानच सुखाचं कारण आहे. मिथ्या ज्ञान दुःखाचं कारण आहे. या जगामध्ये याच्याशिवाय दुसरं काहीही सुख दुःखाचं कारण नाही. यथार्थ ज्ञान सुखाचं कारण, अयथार्थ विपरीत ज्ञान दुःखाचं कारण. बरं, यथार्थ ज्ञान कुठेही असेल, तो कशाही परिस्थितीत असेल, रोगी असेल, दरिद्री असेल, एकटा पडलेला असेल, जंगलात असेल, स्मशानामध्ये असेल, पण यथार्थ ज्ञान आहे तो तिथं पण सुखी आहे. आणि अयथार्थ ज्ञान आहे तो महालामध्ये असेल, रत्नाच्या सिंहासनावर बसलेला असेल, समुदायामध्ये असेल, मंदिरामध्ये असेल, पण अयथार्थ ज्ञान असेल तर तो दुःखी आहे. दुःखाचं कारण अयथार्थ ज्ञान आणि सुखाचं कारण यथार्थ ज्ञान. समंजस ज्ञान विभूती चक्षुषा म्हणून त्याला विभूती म्हटलं.
विभूती संपत्ती कमविणं, कोणतं संपत्ती कशामध्ये आहे? यथार्थ ज्ञान कमवणं म्हणजे संपत्ती कमवणं. बाकी किती संपत्ती कमवली तरी विपरीत ज्ञान असेल तर तो दुःखीच राहतो, तृष्णा त्याची वाढतच जाते त्या ठिकाणी. म्हणून समंजस ज्ञान विभूती चक्षुषा विराजितम एन विधुन्वता तमः. विराजितम म्हणजे शोभायमान होतो, विराजमान होतो त्या ठिकाणी. एन विधुन्वता तमः त्या ठिकाणी की आपल्या किरणाने संपूर्ण अंधकार. विधुन्वता तम म्हणजे संपूर्ण अंधकार. क्षपा करे नैव गुणोत्करे करे त्या ठिकाणी. क्षपा करणे जसा चंद्रमा आपल्या प्रकाशाच्या द्वारे, किरणांच्या द्वारे सगळा अंधकार दूर करतो आणि दूर करून विराजित असतो, विराजमान असतो, त्याप्रमाणे आपण समंजस ज्ञान विभूती चक्षुषा, समंजस ज्ञान सम्यक ज्ञानाच्या द्वारे लोकांच्या मनातला सगळा अंधकार दूर करून त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये गुणोत्करे करे, गुणांचं उत्करण त्या ठिकाणी. गुण म्हणजे ज्या मार्गाने सुख उत्पन्न होईल असा मार्ग, असं ज्ञान आपण जीवांना सांगितलं. या भूतलावर सर्व पदार्थाचे यथावत ज्ञानरूप विभूती हाच त्यांचा नेत्र होता. सर्व पदार्थाचं यथावत ज्ञान हीच विभूती, हा त्यांचा नेत्र. ज्याप्रमाणे क्षपाकर चंद्र आसमंतातील पदार्थांना प्रकाशित करणाऱ्या आपल्या किरणाने अंधकार नाहीसा करीत विराजतो, शोभायमान होतो, त्याप्रमाणे यथावत प्रतिपादक आपल्या वचनरूपी किरणांनी यथावत सत्य प्रतिपादन करून आपल्या वचनरूपी किरणांनी, दिव्यध्वनीरूपी किरणांनी जीवांचा अज्ञान अंधकार नाहीसा करीत करीत, अज्ञानरूप अंधकार नाहीसा करीत करीत भगवान ऋषभदेव या भूतलावर शोभायमान झाले आहेत. असे हे भगवान ऋषभदेव. किती उत्कृष्ट स्तुती आहे. तरी ही स्तुती त्याचा अर्थाकडे लक्ष दिला, एक श्लोक म्हटला तर भगवान ऋषभदेवाची केवढी उत्कृष्ट स्तुती होते, है ना. 5 श्लोक प्रत्येक तीर्थंकराच्या स्तुतीचे आहेत आणि याच्यामध्ये सगळ्या प्रकाराने स्तुती केलेली आहे. साधवाद वगैरे सगळ्या नयाने वगैरे सगळ्या प्रकाराने प्रत्येक तीर्थंकराची वेगवेगळ्या प्रकाराने स्तुती केलेली आहे. अशा प्रकारे म्हणा एकदा. स्वयंभुवा भूतहितेन भूतले समंजस ज्ञान विभूती चक्षुषा विराजितम एन विधुन्वतातमः क्षपाकरेणैव गुणोत्करे करे. पुन्हा एकदा. स्वयंभुवा भूतहितेन भूतले समंजस ज्ञान विभूती चक्षुषा विराजितम एन विधुन्वतातमः क्षपाकरेणैव गुणोत्करे करे. त्या म्हणण्याबरोबर अर्थाकडे लक्ष दिला तर लवकर पाठ होतं. पाठ करण्यासाठी वेगळं पाठ करावं लागत नाही. ही 15 दिवस तुम्ही ही स्तुती म्हणत राहिला रोज, सहज पाठ होऊन जाते. केव्हा पाठ झाली हे पण समजणार नाही. एखाद्याला 15 दिवसात होईल, एखाद्याला 3 आठवड्यात, महिन्यात होईल, पण नियमित म्हणत राहिला, एकदा दिवसातून म्हटली तर ती पाठ होऊन जाते. लक्षामध्ये. मुद्दाम पाठ करण्यासाठी वेळ देण्याची पण आवश्यकता नसते. तसं स्तुती स्तोत्राचं पण आहे. रोज एकदा म्हटलं त्या ठिकाणी आठवड्यातून रोज एक स्तोत्र म्हटलं, 8 दिवसात 7 दिवसात 7 स्तोत्र म्हणून होतात आणि आपल्या आपण 1-2 वर्षात सगळे पाठ होऊन जातात. त्याचा मधून मधून अर्थ बघितला तर अर्थासहित पाठ होऊन जातात. त्या ठिकाणी दोन्ही गोष्टी करतात. आपला उपयोग पण बर्बाद होत नाही, इकडे तिकडे जात नाही, गप्पा टप्पात जात नाही, ज्ञान बर्बाद होत नाही, उपयोग पण सुरक्षित राहतो. म्हणजे ज्ञान आपली विभूती सुरक्षित राहते, पुण्यबंध पण होतो आणि जर तत्व समजलं तर धर्म पण होतो. अवघड गोष्ट नाही, फक्त नियमितपणा पाहिजे. धर्म करण्यासाठी त्या ठिकाणी कष्टाची गोष्ट नाही, सहजतेने आहे. वेळ मिळाला, रोजचा वेळ आपल्याला या वेळेला असतो, त्यावेळेला त्या ठिकाणी राखून ठेवून, किंवा नसेल तर ज्या वेळेला वेळ मिळेल त्या वेळेला 10 मिनिट 15 मिनिट वेळ मिळतो, तेवढ्यात आपण एखादी स्तुती पाहिली तर आपला उपयोगाची बर्बादी टळते, ज्ञानाची बर्बादी टळते. ज्ञानाची जर बर्बादी होत होत जाईल, दुसरे विचार करत बसेल, विकल्प करत बसेल तर काय होईल? विकल्पामुळे ज्ञान बर्बाद होत जातं, नष्ट होत जातं. कोणी कोणाच्या ज्ञानाची बर्बादी केली? एकेंद्रियाधिक पर्यायामध्ये 2 इंद्रिय 3 इंद्रिय मुंगळा आळी होऊन पडला. कशामुळे? ज्ञानाची बर्बादी केली,
स्वतःच्या ज्ञानाचं दिवाळ काढलं, कशामध्ये कुठल्याही विचारामध्ये त्याने ज्ञान बर्बाद केलं. स्वतःचं ज्ञान ही निधी आहे, ज्ञान ही संपदा आहे. ती सुरक्षित ठेवली तर त्या ठिकाणी ती सुरक्षित राहणार आहे, आणि बर्बाद केली तर ती कमी कमी होत जाणार आहे. ज्ञान कमी झालं तर इंद्रिय पण कमी होणार आहेत. त्याप्रमाणेच त्याला शरीर प्राप्त होणार. जेवढं ज्ञान असेल तशा प्रकारचं तेवढंच शरीर त्याला प्राप्त होणार. ठीक आहे. ओम नमः सिद्धेभ्यः. उद्या दुसरा श्लोक बघू.